हाय, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. दीपाली सचिन ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतोय, तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही आमचं ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे बघा, आम्ही मस्त आमच्या बड्डेचा केक आणलेला आहे. इकडे बघा सचिन आहेत, इकडे आत्या येतं, अंबुजा पण आली आहे. इकडं पिऊनी छान मस्त फ्रॉक घातलाय आणि आमचा शंभू बघा कसा मांडी घालून बसलेला आहे इकडं. तसं आम्ही सगळ्यांना आता छोटंसं आमचं हे सेलिब्रेशन आहे. पिऊचं आमची खूप जास्त इच्छा होती, तिचं चाललं होतं सकाळपासून की केक आणायचं म्हणलं ठीक आहे चला आणूयात आणि करूया छोटं सेलिब्रेशन. या दोघांना किती घाई झाली केक खायची. तर बघा, आम्ही आता असं जेवायला बसलोय. तर आम्ही आज जेवणामध्ये मस्त इकडं मिसळ बनवली. मिसळ तर माझी संपत आली, कारण मी सगळ्यांना वाढले. बघा, सगळे जेवायला बसलेत. इकडं आत्या बसल्यात, इकडं पिऊ शंभूचं आमचं जेवण झाले. इकडं अंबुजा पण बसली आणि इकडे सचिन बसलेत. कशी झाली काय मिसळ? मस्त बनाय अंबुजा. सब लोक बोल अच्छा बनाय. सचिन पण म्हणतात छान, का सचिनसाठीच जास्त बनवली, म्हणजे खास ॲनिव्हर्सरी म्हणून त्यांच्याच आवडीचं बनवलं, कारण त्यांना ना मिसळ खूप जास्त आवडते आणि त्याच्याबरोबर ह्या पिऊला पण मिसळ खूप जास्त आवडते. मस्त सगळेजण बसलेत, मीच राहिले, मला स्टार्ट नाही. तर मी आता जेवायला मी पण घेते आणि आम्ही सगळेजण छान मस्त जेवण करतो. फ्रेंड्स, आम्ही आता सगळेजण जेवण वगैरे करून झालं. आमच्या सगळ्यांना खूप जास्त मिसळपाव आवडला. मी क्लासला चालली होती म्हणून एवढं गडबडीत बनवून गेले, पण खूप छान झालं तर गडबडीत बनवलं. आणि जास्त करून मोस्टली माझं असंच होतं, मी काही एखादी डे असं काय असेल ना, असं गडबडीत बनवायला गेलं ना तेच खूप छान बनतं, आणि जे असं आवर्जून बनवणार त्यात नेमकं काहीतरी बिघडलेलं असतं. तर आज पण माझं खूप छान असं मस्त जेवण झालं तर बनवलेलं. सगळ्यांना खूप जास्त आवडलं, सगळेजण पोटभर जेवले. आणि सचिनला पण खूप जास्त मिसळपाव आवडलं, त्यांचा तर आवडीच होता. आणि त्यांनी बघा मला ॲनिव्हर्सरीला असं रोज घेऊन आले होते. आज रोज गिफ्ट केलं त्यांनी, मला सरप्राईज दिलं. बघा, छान असं आमच्या ॲनिव्हर्सरी छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही, पण छान झालं. पिऊ शंभूला पण दोघांना पण खूप छान वाटलं. त्यांनी केक पोट भरून केक खाल्ला सगळ्यांनी आणि छान झालं सगळं. तर एवढं काय मग मी काय जास्त झगमग काही केलं नाही, कारण ते पण रिक्षावर गेलेले आणि मी पण माझं रोजचं रुटीन चालू होतं आणि क्लासला पण गेलेले. आता 9:30 पावणे 10 घरी आले. त्याच्यानंतर मग 10 सव्वा 10 आम्ही नंतर तिथून केक कट वगैरे केला, त्यामुळे खूप उशीर झालेला. त्याच्यामुळं मग जास्त काही हे केलं नाही, नॉर्मल छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर आम्हाला तुम्हाला आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या ब्लॉगला तुम्ही नेहमी सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा माझ्या. आणि ब्लॉगमध्ये तुम्ही डेली बघत जावा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा. चला फ्रेंड्स, भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.